नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, बघा या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 29,500 रुपये जमा होणार. तर ही पीक विम्याची महत्त्वाची अपडेट आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 100% पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, कारण वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता खरंच तुम्हाला या ठिकाणी 29,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे का नाही, ते देखील या व्हिडिओमध्ये या ठिकाणी खुलासा होणार आहे. म्हणजे की सत्य माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण बघा, अनेक दिवसापासून या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहो की यूट्यूबवर अनेक व्हिडिओ येत चाललेले आहे की 29,500 रुपये हेक्टरी पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार. परंतु शेतकऱ्याचे आम्हाला मेसेज येत चाललेले आहे की आम्हाला 29,500 रुपये हा पीक विमा मिळालेला नाही. तर बघा, जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे. नेमकं किती पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, सत्य माहिती आणि खरी माहिती या ठिकाणी जाणून घ्या. कारण बघा, अनेक लबाड यूट्यूबर या ठिकाणी शेतकऱ्याला सांगतात की 30,000 रुपये हेक्टर, 35,000 रुपये हेक्टर पीक विमा मिळण्यास सुरू झाली आहे. तर नेमकं सत्य माहिती जाणून घ्या की नेमकं किती तुम्हाला पीक विमा मिळेल आणि तुम्हाला कोणते काम करायचे आहे, तेव्हा या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता तर बघा, 3 वर्षाचा पीक विमा जो काय आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे. आता सविस्तर माहिती या ठिकाणी पाहून घ्या. बघा, व्हिडिओ खूप छोटासा आहे, 5 मिनिटाचा आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहून जा. कारण तुम्हाला झंझट राहणार नाही की पीक विमा नेमकं शेतकऱ्याला किती मिळणार, कधी मिळणार आणि केवढा मिळणार, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत. आता आपण या ठिकाणी विदर्भातील पीक विमा स्थिती या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. आणि बघा, आपण लगेच या ठिकाणी यादी देखील पाहणार आहोत. म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, यादी देखील पाहू. परंतु बघा, सध्याची स्थिती किती पीक विमा मिळणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. बघा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तफावत दिसून येत आहे. बघा, बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी बघा 316 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी मंजूर झाला असतानाही केवळ 75.82 कोटी रुपये या ठिकाणी 30% वितरित करण्यात आले आहे. आता उर्वरित 240 कोटी रुपये बघा वितरण अद्याप बाकी आहे. बघा, या उलट अमरावती जिल्हा, आता बघा अमरावती जे काय आता जिल्हा आहे, इथं फक्त 50.61 कोटी रुपयांचे वितरण योग्य प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. स्थिती पाहून घ्या, म्हणजे की तुम्हाला नेमकं कळेल की तुम्हाला किती पीक विमा मिळाला आणि किती पीक विमा जो काय आहे तो शेतकऱ्याला मिळायचा राहिलेला आहे. बघा, मिळायचा राहिलेला आहे. तर तुम्हाला 4,000च का आले ते देखील तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळून जाणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्याला 8,000 आले. आता हे शेतीनुसार या ठिकाणी खूप कमी रक्कम मिळालेली आहे. तर बाकीची रक्कम कधी मिळणार ते देखील जाणून घ्या. जिल्हा स्थिती एकदा पाहून घ्या, नेमकं किती टक्के रक्कम तुमच्या जिल्ह्याला मिळायची राहिलेली आहे. म्हणजे की तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला किती पैसे या ठिकाणी येणार आहे. आता हे प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं आहे, त्यामुळे जिल्ह्यानुसार आपण या ठिकाणी यादी पाहणार आहोत. आता अकोला जिल्ह्याची या ठिकाणी स्थिती पाहून घ्या. बघा, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले 77 कोटी रुपयांपैकी बघा बहुतांश शेतकऱ्याला कमी रक्कम मिळाली आहे. आता वाशिम जिल्हा बघा 32.46 कोटी रुपयांपैकी केवळ बघा 32.46 या ठिकाणी कोटी रुपयांपैकी फक्त 10.60 कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरण झाले आहे. म्हणजे की बघा 20% या ठिकाणी वितरण झालेले आहे. बघा, म्हणजे की शेतकऱ्याला रक्कम मिळायची राहिलेली आहे. बघा, हे आपण आता जे काय जिल्हा सांगितलेला आहे तो म्हणजे की बघा वाशिम जिल्हा. आता बघा यवतमाळ जिल्हा बघा 152.92 कोटी रुपये मंजूर झाले असले तरी वितरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. म्हणजे की बघा शेतकऱ्याची पूर्ण वितरण प्रक्रिया अजून बाकी आहे. तर नेमकं रक्कम या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती अजून जिल्हे राहिलेले आहे, त्यामुळे आपापले जिल्हे शेतकऱ्यांनी पाहून घ्या, म्हणजे की त्यांना कळून जाईल की त्यांना उर्वरित रक्कम कधी आणि किती या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. आता बघा, जे काय नागपूर जिल्हा आहे बघा 61 कोटी रुपयांचे वितरण या ठिकाणी पूर्ण झाले. तर जे काय चंद्रपूर जिल्हा आहे तर बघा मंजूर झालेले 21 कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे. म्हणजे की वितरण अपूर्ण आहे, म्हणजे की शेतकऱ्याला पूर्ण पैसा मिळालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळालेले आहे. वर्धा जिल्ह्यात मात्र 116.15 कोटी रुपयांपैकी 114 कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे. म्हणजे जवळपास 98% वितरण या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्ण झाले आहे. म्हणजे की शेतकऱ्याला पूर्ण पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत असे जरी म्हणलं तरी चालेल. आता बघा गडचिरोली जिल्हा
गडचिरोली जे काय जिल्हा आहे केवळ बघा 3 कोटी रुपयांचे या ठिकाणी वितरण झाले आहे. भंडारा आणि गोंदिया बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमनुसार अत्यंत कमी रक्कम मिळाली आहे, ज्यामुळे बघा त्यांच्यात नाराजी पसरली आहे. सरकारने पण या ठिकाणी काही काही जिल्ह्यांना खूप कमी रक्कम निधी मंजूर करून दिलेला आहे आणि त्यांना 90% ते 98% निधी मिळालेला आहे, परंतु काही जिल्ह्यांना फक्त 20%च निधी मिळालेला आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला. आता बघा नाशिक पीक विमा वितरणाची स्थिती. बघा नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात विलंब होत आहे. म्हणजे की बघा नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळण्यासाठी विलंब होत आहे. मात्र बघा नाशिक जिल्ह्यात 98 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. बघा 98 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आणि 29 कोटी रुपयांपैकी फक्त 22 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. म्हणजे की बघा तर नंदुरबार जिल्ह्यात 16 कोटी रुपयांपैकी केवळ 5 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. आता बघा जे काय नंदुरबार जिल्हा आहे इथं खूप कमी वितरण झाले, म्हणजे की शेतकऱ्याला अजून रक्कम मिळणे बाकी आहे. म्हणजे की 2 टप्प्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळणार. आता तुम्हाला जे काय पीक विमा मिळाल बघा खूप महत्त्वाचं या ठिकाणी व्हिडिओमधला, आता जे शेतकरी व्हिडिओमध्ये आतापर्यंत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला एकच टप्पा पीक विमाचा मिळालेला आहे, बाकीचा पीक विमा तुम्हाला मिळायचा राहिलेला आहे. आता आपण कोणते जिल्हे सांगितलेले आहे ते बघा नंदुरबार जिल्हा. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी रक्कम मिळायची राहिलेली आहे. नाशिकमध्ये पण या ठिकाणी रक्कम अजून मिळायची राहिलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी अजून रक्कम मिळायची राहिलेली आहे. आता बघा जळगाव जिल्हा 44 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला, परंतु कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. बघा असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे, मात्र वितरणाची प्रक्रिया हळूवारपणे सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्याला पूर्णपणे अजून पीक विमा मिळालेला नाही. म्हणजे की जवळपास सरासरी जर आपण पूर्ण महाराष्ट्राची जर सरासरी जर काढली तर फक्त 45% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा रक्कम मिळालेली आहे. तर मग शेतकऱ्याला अजून किती 55% जवळपास शेतकऱ्याची रक्कम मिळालेली नाही. ती पण शेतकऱ्याला मिळणार दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणून घ्या. तुम्हाला अनेक यूट्यूबरांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एवढा पीक विमा मंजूर झाला, परंतु किती झाला, किती शेतकऱ्याला मिळाला आणि किती मिळायचा राहिला हे कोणीच सांगितलेलं नाही. आता बघा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वितरणाचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 8.75 कोटी रुपये वितरण केले जाणार आहे. ज्याचा लाभ 8,200 शेतकऱ्यांना मिळेल. सातारा जिल्ह्यात तर फक्त 50 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे, जो की अत्यंत कमी आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये सरकारने या ठिकाणी पीक विमा कमी मंजूर करून दिलेला आहे. आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये 131 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून वितरणाच्या कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे. आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वितरणातून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण एक पण या ठिकाणी जिल्हा सोडणार नाही, सर्व जिल्हे या ठिकाणी आपण घेणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यात 141 कोटी रुपये मंजूर झाले असतानाही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळालेला नाही. पुणे जिल्ह्यात केवळ 3 कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यात 7 म्हणण्यापेक्षा फक्त 60 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. सरकारने पण या ठिकाणी पीक विमा खूप कमी मंजूर केला गेला आहे काही जिल्ह्यासाठी या ठिकाणी खूप निधी मंजूर करून दिलेला आहे. मराठवाड्यातील पीक विमा वितरणाची स्थिती. आता आपण पूर्ण मराठवाड्याचा विचार करतोय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 1700 ते 1800 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 85 कोटी रुपयांपैकी 90-95% म्हणजे की या ठिकाणी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. म्हणजे की 90-95 म्हणजे की अगदी कमी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेली आहे. पण पीक विम्याचे वितरण अद्याप बाकी आहे. तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे वितरण अद्याप बाकी आहे, त्यामुळे कसलीही चिंता करू नका. तुम्हाला जे काय 4 ते 5 हजार रुपये मिळालेले आहे तर ते फक्त या ठिकाणी छोटासा काहीतरी पॉईंट होता. अजून तुम्हाला खरा पीक विमा मिळायचा राहिलेला आहे. 55% अजून पीक विमा शेतकऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळायचा राहिलेला आहे. आता संपूर्ण पीक विमा कधी मिळणार ते देखील एकदा पाहून घ्या. आता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे, परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळून गेले असेल असे मला वाटते. कारण की शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आणि किती निधी वितरण केले आणि किती निधी शेतकऱ्याला मिळाला याची या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती
पाहिलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पीक विमा मिळायचा राहिलेला आहे, जो की तुम्हाला कधी मिळेल याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारने आम्हाला दिलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी बघा, दुसरा टप्पा कधी वितरण होईल ते सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी माहिती कळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आजची ही होती माहिती. धन्यवाद.